तर नाशिकच्या तपोवन येथील वृक्षतोडीला मोठा विरोध वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकमधील सायकलिस्टनं तपोवन इथल्या झाडांना सायकलनं प्रदक्षिणा मारून आंदोलन केलंय। झाडं वाचवा तपोवन वाचवा अशा घोषणा देत वृक्षतोडीला विरोध देखील दर्शवलेला आहे। तर उद्या महापालिका प्रशासनाकडून आंदोलकांना चर्चेसाठी बोलावण्यात आलेलं आहे। मात्र ही चर्चा तपोवन इथंच व्हावी अशी मागणी देखील नाशिक सायकलिस्टकडून करण्यात येते। तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। पाहूयात। नाशिकमधल्या तपोवनातील वृक्षतोडीला सर्व स्तरातून विरोध होत आहे आणि यासोबत अनेक कलाकार असतील, नाशिककर असतील, पर्यावरण प्रेमी असतील, राजकीय पक्ष असेल, हे या वृक्षतोडीला विरोध करतायत। तर दुसऱ्या बाजूला नाशिकमधले जे सायकलिस्ट आहेत ते देखील अनोखा आंदोलन करत या तपोवनाच्या वृक्षतोडीला विरोध दर्शवताना पाहायला मिळत आहे। खरं तर मी सध्या नाशिकच्या तपोवनामध्ये आहेत। आपण या ठिकाणी जर बघितलं तर जे विशिष्ट मार्क केलेले जे झाडं आहेत ते तोडली जाणार आहेत। त्या झाडांना फेरा मारून हे जे सायकलिस्ट आहेत ते आपला वृक्षतोडीच्या विरोधातली जी भूमिका आहे ते मांडताना पाहायला मिळत आहे। खरं तर हे जे सायकलिस्ट आहेत ते नाशिकहून शेगावला आणि शेगाववरून नाशिकला जे आहे ते आनंदवारी करत या ठिकाणी सायकलवरून आलेले आहेत आणि थेट ते आज सकाळी नाशिकमध्ये पोहोचून त्यांनी तपोवन गाठत या तपोवनातील वृक्षतोडीला विरोध दर्शवलाय। काही सायकलिस्ट माझ्यासोबत आहेत। आपण या ठिकाणी एक अनोखं आंदोलन करताय। खरं तर आपण शेगावला गेलेला होता, शेगाववरून नाशिकमध्ये गेला, संपूर्ण टीम तुम्ही गेलेला होता आणि काय नेमकं सांगाल या वृक्षतोडीला आपण विरोध करताय? सायकल हे पर्यावरण रक्षणाचं, प्रदूषण कमी करण्याचं एक सगळ्यात चांगलं आणि व्यायामाला फिट ठेवण्याचं एक साधन आहे। आम्ही कर्मयोगाचं साधन म्हणून बघतो याच्याकडे, म्हणजे जशी भक्तियोग आहे तसा कर्मयोग आहे आणि आम्ही त्याचं पालन करण्याचा प्रयत्न करतोय। 2000 सालापासून सातत्यपूर्ण सायकल चालवत आजपर्यंत 1,60,000 किलोमीटर सायकल चालवली गेलेली आहे आणि हे लहान मुलंसुद्धा तुम्ही बघाल तर हाच एक महत्त्वाचा संदेश घेऊन झाडं वाचवा, पर्यावरण वाचवा हा घेऊन सायकलवर आम्ही ही वारी केलेली आहे अनेक आमच्या लोकांनी। मी तर इथेच अडकलेलो होतो। पण आता तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो की आम्ही सर्वजण जर सायकल प्रेमी आहोत, म्हणजे पर्यावरण प्रेमी आहोत, वृक्षप्रेमी आहोत,